मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा आता निवडणुकीनंतर होणार आहे। 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। सरकारने हा निर्णय घेतलाय। घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। या मंजुरीमुळे शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। कर्जमाफीचा फायदा राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची घोषणा निवडणुकीनंतर होणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा। यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। 36,000 कोटींच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। कारण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे। या शेतकऱ्यांचं कर्ज जरी 2 लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50,000ंचाच लाभ मिळणार आहे आणि त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय ती कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये। तर यामुळे विरोधकांनी या अटींना जोरदार विरोध केलाय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। तर यात कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूया। यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। 2019 ला कर्जमाफी मिळालेल्यांचं केवळ 50,000ंचं कर्ज माफ होईल, उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। तर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही। नियमित अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ंचं अनुदानही मिळणार आहे। तर यावर शेतकरी नेते अजित नवले नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। शेतकरी कर्जमाफीसाठी जो शासन आदेश सरकारने काढलाय त्याच्यामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही कर्जमाफी आजपर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि सर्वात कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा, अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी मिळणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी मोठी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं त्यांनी सांगितलंय। चौंडीमधल्या सभेमध्ये दत्तात्रय भरणे यांनी ही घोषणा केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा दत्तात्रय भरणे यांनी केलेली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। चौंडीमधल्या आयोजित सभेमध्ये ते बोलत होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केलेली आहे। शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जी आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा
त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो, शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यामुळे बंधूंनो, अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका. हे सरकार, महायुतीचं सरकार, हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. आजची बातमी लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक ठरणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. कर्जमाफी नेमकी कधी मिळणार? कर्जमाफी ही होणार आहे का? ह्या फक्त घोषणाच आहेत. आणि आता याच विषयावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं विधान केलं. काय म्हणाले ते बघा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की सरकारकडे अहवाल सादर झाला असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफी कधी लागू होऊ शकते, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची चर्चा आहे का, आणि त्यामध्ये कोणकोणते निकष असणार आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार का संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सरकारचा पुढचा प्लॅन काय असू शकतो? चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरी कर्जमाफी हा सर्वात मोठा मुद्दा होता. अनेक भागांमध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, कांद्याचे घसरलेले भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. अनेक शेतकरी बँकांचे थकबाकीदार झाले. याच पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनंतर पुन्हा चर्चांना वेग आला आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफी नेमकी किती? सध्या चर्चेत असलेल्या विषयानुसार 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाबाबत सरकार विचार करत असल्याचे बोलले जात आहे. जर हा निर्णय झाला तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण अनेक शेतकऱ्यांचे कर्ज याच मर्यादेत आहे. विशेष म्हणजेच खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच कर्जमाफी लागू झाली आहे. तर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळणे सोपे होईल. बँकांकडून पुन्हा कर्ज घेण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो. यामुळे बियाणे, खते, औषधी आणि यासाठी पैशांची मदत होऊ शकते. आज ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त चर्चा कोणत्या विषयाची असेल तर ती म्हणजे कर्जमाफी. कारण अनेक शेतकरी म्हणत आहेत की पीक येत नाही, भाव मिळत नाही आणि कर्ज मात्र वाढतच जाते. काही शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की त्यांनी कर्जफेड करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी वाढत आहे. जर कर्जमाफी लागू झाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. कारण शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहील, बाजारात खरेदी वाढेल तर आर्थिक व्यवहारात सुद्धा वाढतील. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय? कारण अनेक शेतकरी वेळेवर कर्ज भरतात. त्यांच्याकडून नेहमी एक प्रश्न विचारला जातो, आम्ही प्रामाणिकपणे कर्ज भरलं मग आम्हाला काय? यामुळे सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याची चर्चा सुद्धा अनेकदा पुढे आलेली आहे. जर अशा प्रकारचा निर्णय झाला तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. म्हणून सर्वांचे लक्ष आता अंतिम निर्णयाकडे लागले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, 10 दिवसात कर्जमाफी होणार का? सरकारकडून अंतिम अधिकृत शासन निर्णय येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अहवाल सादर झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत GR किंवा मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये मोठे मुद्दे पुन्हा एकदा आपण बघूयात. कर्जमाफीबद्दल सरकारकडे अहवाल सादर झाल्याची माहिती, 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची चर्चा, खरीप हंगामाआधी निर्णय होण्याची शक्यता, लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे. तुम्हाला वाटतं सरकारने तातडीने कर्जमाफी लागू करावी? तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितलं आहे, येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही कर्जमाफी करू. पण GR आल्याशिवाय काहीही शक्य नाही. जेव्हा GR अधिकृत घोषणेनुसार GR हा सादर केला जाईल तेव्हा आपल्याला म्हणता येईल की कर्जमाफी मंजूर.
आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी बँकिंग, फायनान्स आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा.